हिवाळा लागलेला आहे आणि मेथी मटारचा सीझन सुरू झालेला आहे। सगळीकडे मेथीची भाजी आणि मटारच्या शेंगा यायला लागलेल्या आहेत। तर आज आपण गावरान चवीची मेथी मटारची भाजी बनवणार आहोत। नमस्कार, मी प्रज्ञा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर यासाठी मी इथे मेथीची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून। 1 वाटी वाटाणे घेतलेले आहे, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, तसेच थोडीशी हळद, 1 चमचा धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर सुरुवातीला हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि याच्यासोबतच लसूण सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचा आहे। खूप मस्त ह्या भाजीची चव लागते, अगदी गावरान चव आहे। गावाला बनवतात तशी ही मेथीची भाजी आपण बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये मटारचे दाणे आपण घालणार आहोत। खूप छान कॉम्बिनेशन आहे, खूप मस्त लागतं। हे चांगलं भाजलेलं आहे। आता याला आपण काढून घेऊ आणि थंड झाल्यावर आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। मेथीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार केले जातात, त्यातलीच ही आपण मेथीचा रस्सा गावरान पद्धतीने आपण बनवणार आहोत। आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून हे आपल्याला अशा प्रकारे याचं वाटण बनवून घ्यायचं। आता याला फोडणी देऊन घ्यायची आहे। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल अगदी थोडंसं घालायचं, कारण आपण नंतर भाजी शिजल्यावर वरून तेल घालणार आहोत। वाटण घालून ते चांगलं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये धने पावडर, हळद आणि मीठ सुद्धा घालून घ्यायचं। याला चांगलं परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत याला छान परतवायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये वाटाणे सुद्धा आपल्याला घालायचे आहे। वाटाणे सुरुवातीलाच घालायचे, म्हणजे त्याला शिजायला जास्त वेळ लागतो, म्हणून स्टार्टिंगलाच घालायचे। चांगले मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला हे मसाल्यांमध्ये होऊ द्यायचं आहे। रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता 1 ते 1.5 मिनिटानंतर हे छान झालेलं आहे। बघा, याला साईडला तेलसुद्धा आलेलं आहे। असं चांगलं मिक्स करून घेऊन याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी घालायची आहे। इथे मी मेथीची भाजी ही फक्त खुडून घेतलेली आहे, तिला चिरायचं नाही, तशीच घालायची। खुडलेली मेथीची भाजी खूप छान लागते। हे बघा, अशी खुडूनच घेतली। कापली की भाजी थोडी कडवट होते, त्याच्यामुळे अशी खुडूनच भाजी घ्यायची आणि मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घेऊन आपल्याला याच्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। किती घट्ट किंवा पातळ रस्सा हवा त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं। सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलेलं होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते याच्यामध्ये घातलं आणि नंतर थोडं अजून पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे। खूप जास्त पातळही करायचं नाही रस्सा। खूप छान ही भाजी तयार होते, भाकरीबरोबर चुरून खायला तर खूपच मस्त लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल। आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे। झाकण असं अर्ध ठेवायचं, पूर्ण झाकायचं नाही, नाहीतर मग ते उतू जाण्याची भीती असते। 5 मिनिटानंतर भाजी छान शिजलेली आहे। हे बघा, किती छान इथे भाजी झालेली आहे तयार। अशी रेडी झाली आपली मेथी मटारची भाजी। आता याच्यामध्ये आपल्याला वरून 1 चमचा कच्चं तेल घालायचं। हे खूप छान लागतं असं वरून तेल घातले की, म्हणून असं वरूनच याच्यामध्ये तेल घालायचं। म्हणून मी सांगितलं होतं सुरुवातीला थोडं कमी तेल घाला आणि याला छान मिक्स करून घेऊन ही भाजी खायला तयार झालेली आहे। आता मी इथे ताटामध्ये वाढून घेते मेथी मटारची भाजी। अगदी गावरान चवीची ही भाजी तयार झाली, भाकरीबरोबर चुरून खायला खूप छान लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा।
आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.